आज आपण जाणून घेणार आहोत अशी एक पवित्र कथा ज्यामध्ये आहे एका धर्मात्मा राजाची वेदना, एका तहानलेल्या गायीचे अश्रू आणि एका पवित्र व्रताची अद्भुत शक्ती. तर चला जाणून घेऊया पुत्रदा पवित्रा एकादशीची संपूर्ण व्रत कथा आणि एकादशीचे महत्व. एकेकाळी महाराज युधिष्ठिरांनी भगवान श्रीकृष्णांना विचारले, हे भगवंता, आपण मला कामिका एकादशीचे महत्व सांगितले. आता कृपा करून श्रावण शुक्ल पक्षातील एकादशीचे नाव काय आहे, तिचे व्रत कसे करावे आणि या दिवशी कोणत्या देवतेची पूजा करावी. महाराज युधिष्ठिरांचा प्रश्न ऐकून भगवान श्रीकृष्ण मंद स्मित करत म्हणाले, हे राजन, श्रावण शुक्ल पक्षातील एकादशीला पुत्रदा एकादशी किंवा पवित्रा एकादशी असे म्हणतात. या एकादशीची कथा केवळ ऐकल्यानेही वाजपेय यज्ञ केल्याचे पुण्य मिळते. आज मी तुला या पवित्र एकादशीची कथा सांगतो. तू ती श्रद्धेने ऐक. ही कथा आहे एका धर्मात्मा राजाची, ज्याच्याकडे सर्व काही होते, पण तरीही त्याचे मन एका दुःखाने सतत व्याकुळ होते. द्वापार युगातील गोष्ट आहे. महिष्मती नावाची एक सुंदर, समृद्ध आणि वैभवशाली नगरी होती. त्या नगरीवर राजा महिजित राज्य करत होते. राजा अत्यंत धर्मात्मा, सत्यवादी आणि दयाळू होते. ते आपल्या प्रजेची स्वतःच्या मुलांप्रमाणे काळजी घेत असत. राजाच्या राज्यात सुख समृद्धी होती. राजवाड्यात वैभव होते, संपत्ती होती, प्रजेचे प्रेम होते, पण राजाच्या मनात एक मोठी पोकळी होती. राजाला संतान नव्हते. संपूर्ण राज्याचा राजा असूनही त्यांची स्वतःची गोद मात्र रिकामी होती. दिवसा ते प्रजेच्या समोर आनंदी राहायचे, पण रात्री राजवाड्यातील शांततेत त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहायचे. राजा विचार करायचा, माझ्याकडून अशी कोणती चूक झाली आहे ज्यामुळे मला संतान सुख मिळत नाही. त्यांनी अनेक यज्ञ केले, ऋषीमुनींची भेट घेतली, तीर्थयात्रा केल्या, दान धर्म केला, पण तरीही त्यांच्या जीवनात संतान सुख आले नाही. एक दिवस राजाने आपल्या दरबारात सभा बोलावली. राजाच्या डोळ्यात अश्रू होते आणि आवाजात वेदना होती. राजा म्हणाला, हे माझ्या प्रजाजनांनो, मी कधीही कोणावर अन्याय केला नाही, कोणाचे धन हिरावून घेतले नाही, ब्राह्मणांचा अपमान केला नाही. मी नेहमी माझ्या प्रजेचे रक्षण केले आणि त्यांना माझ्या पुत्राप्रमाणे मानले. क्षणभर राजा शांत झाला आणि मग म्हणाला, मग माझी गोद आजही रिकामी का आहे? मला संतान सुखापासून का वंचित राहावे लागत आहे? राजाची ही वेदना पाहून संपूर्ण दरबार भावुक झाला. मंत्र्यांनी आणि ऋषींनी राजाच्या दुःखाचे कारण शोधण्याचा निर्णय घेतला. राजा आपल्या मंत्र्यासह वनाच्या दिशेने निघाला. अनेक आश्रमांमध्ये जाऊन त्यांनी अनेक ऋषीमुनींची भेट घेतली. शेवटी त्यांना दर्शन झाले महर्षी लोमेशांचे. लोमेश ऋषी अत्यंत तेजस्वी आणि तपस्वी होते. राजाने त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन आपली व्यथा सांगितली. ऋषींनी राजांचे दुःख शांतपणे ऐकले. मग त्यांनी डोळे मिटले आणि ध्यान धारणेत गेले. काही वेळाने त्यांनी डोळे उघडले आणि राजाकडे पाहत म्हणाले, राजा महिजित, या जन्मात तू धर्मात्मा आहेस, परंतु तुझ्या या दुःखाचे कारण मागील जन्माशी संबंधित आहे. राजा आश्चर्यचकित झाला. ऋषी म्हणाले, मागील जन्मी तू एक गरीब वैश्य होतास. एकदा ज्येष्ठ महिन्यातील कडक उन्हाची दुपार होती. तू 2 दिवसांपासून उपाशी आणि तहानलेला होतास. तहान लागल्यामुळे तू एका जलाशयाजवळ पोहोचलास. तेथे एक तहानलेली गाय आपल्या नुकत्याच जन्मलेल्या वासरासोबत पाणी पित होती, पण त्यावेळी तू त्या गायीला तेथून हाकलून दिलेस. तू म्हणालास, इथून बाजूला हो, आधी मला पाणी प्यायचे आहे, आणि तू त्या गायीला पाण्यापासून वंचित करून स्वतः पाणी प्यायलास. ऋषी पुढे म्हणाले, त्या तहानलेल्या गायीच्या डोळ्यात आलेले अश्रू आणि तिच्या मनातील वेदना यामुळे तुझ्या कर्माचे फळ निर्माण झाले. त्या पापामुळे तुला या जन्मात संतान वियोग सहन करावा लागत आहे. मात्र त्या दिवशी तू उपाशी राहिल्यामुळे तुला मिळालेल्या पुण्यामुळे या जन्मात तुला राजपद प्राप्त झाले. हे ऐकून राजा आणि त्यांचे मंत्री स्तब्ध झाले. राजाला आपल्या कर्माची जाणीव झाली. त्याने ऋषींच्या चरणी हात जोडले आणि विनंती केली, हे ऋषीवर,
माझे हे पाप दूर करण्यासाठी काही उपाय आहे का? कृपा करून मला मार्ग दाखवा. लोमेश ऋषी म्हणाले, राजन, श्रावण शुक्ल पक्षातील एकादशीला पुत्रदा एकादशी म्हणतात. ही अत्यंत पवित्र आणि पुण्यदायी एकादशी आहे. या दिवशी भगवान विष्णूंचे श्रद्धेने व्रत कर, रात्रभर जागरण कर आणि भगवान विष्णूंचे नामस्मरण, पूजन व भजन कर. द्वादशीच्या दिवशी ब्राह्मणांना भोजन घालून योग्य विधीने व्रताचे पारण कर. या व्रतामुळे मिळणारे पुण्य तुझ्या दुःखाचा नाश करेल आणि तुला संतान सुख प्राप्त होईल. राजाच्या मनात आशेचा किरण निर्माण झाला. जेव्हा श्रावण शुक्ल एकादशी आली तेव्हा राजाने संपूर्ण नगरीसह श्रद्धेने पुत्रदा एकादशीचे व्रत केले. संपूर्ण नगरी भक्तिमय झाली. भगवान विष्णूंचे नामस्मरण झाले, भजन कीर्तन झाले, रात्रभर जागरण करण्यात आले. संपूर्ण वातावरण एकच भक्तिभाव दुमत होतात. ओम नमो भगवते वासुदेवाय. सकाळ झाली. राजाने श्रद्धेने पूजा केली आणि या व्रताचे पुण्य भगवान विष्णूंच्या चरणी अर्पण केले. काही काळानंतर राजाच्या जीवनात आनंदाची बातमी आली. राणीने गर्भधारणा केली आणि योग्य वेळ आल्यावर तिने एका तेजस्वी, गुणवान आणि धर्मनिष्ठ पुत्राला जन्म दिला. राजाची गोद भरली. ज्या राजवाड्यात इतके दिवस दुःखाची शांतता होती तिथे आता बाळाच्या हास्याचा आवाज घुमू लागला. राजा महिजीच्या जीवनात पुन्हा आनंदाचा प्रकाश आला. तर ही होती श्रावण पुत्रदा पवित्र एकादशीची पवित्र व्रत कथा. या कथेतून आपल्याला एक अतिशय सुंदर शिकवण मिळते. प्रत्येक कर्माचे फळ आपल्याला कधी ना कधी मिळते. आपण एखाद्या मुक्या प्राण्याला त्रास दिला, त्याला दुःख दिले किंवा त्याच्या हक्कापासून वंचित केले तरी त्या कर्माचा परिणाम आपल्या जीवनावर होऊ शकतो. पण त्याचबरोबर ही कथा आपल्याला हेही सांगते की श्रद्धा, भक्ती, प्रायश्चित आणि सत्कर्म यांच्या माध्यमातून जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवण्याचा मार्ग खुला होतो. पुत्रदा एकादशी विशेषतः संतान सुखाची इच्छा असलेल्या भक्तांसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. भगवान श्रीकृष्ण सांगतात की जो भक्त श्रद्धेने या एकादशीची कथा ऐकतो किंवा वाचतो त्याचे पाप नष्ट होतात, त्याला पुण्य प्राप्त होते आणि भगवान विष्णूंची कृपा त्याच्यावर राहते. ज्यांच्या मनात संतान प्राप्तीची इच्छा आहे, ज्यांच्या मनात एखाद्या दुःखाची वेदना आहे, त्यांनी श्रद्धेने भगवान विष्णूंचे स्मरण करावे. मनापासून म्हणा, ओम नमो भगवते वासुदेवाय. ही पुत्रदा पवित्र एकादशीची कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. जय श्री हरी विष्णू. हरिओम. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या प्रियजनासोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.